चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मी ज्या बी टायमाला जन्माला येईल, तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा कशी आपण प्रतिज्ञा दिली एवढी सोपी नाही. तुकाराम महाराज काय म्हणते, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या माता रामाने सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी आपण सांगितलेलं आहे की मी तसं जर घराणं मला सापडलं तर त्याच्या घरी जाऊन मी सेवा केल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय माझ्या देवाला म्हणून माझ्या देवाला पार नाही तशा कुटुंबाची सेवा करायला, तशा घराण्याची सेवा करायला, तशा गावाची सेवा करायला. गाव बी एक कुटुंब असतं, देश तालुका कुटुंब असतं, तालुक्यात सेवा केली तरी तालुका कुटुंबाची सेवा केली. म्हणून म्हणजे कुटुंबाची व्याख्या कशी 4-5 प्रकारे कुटुंबाची व्याख्या तिथं आपलं कुटुंब नाही. गाव कुटुंब आलं, तालुका कुटुंब आलं, देश कुटुंब आलं, जिल्हा कुटुंब आलं, महाराष्ट्र कुटुंब आलं, भारत कुटुंब आलं, विश्वची माझे घर हे बी कुटुंब आलं. त्याला म्हणजे विश्व परिस्थितीने अवघे विश्वची माझे घर, विश्वालाच घर ठरलेले असे संत ह्यात होऊन गेलेले. आणि आपल्या जवळ बीड जिल्ह्यात तुम्हाला 2-3 उदाहरणं चांगले सांगतो मी. तुकाराम महाराजांनी नाथ महाराज, आता तुम्ही नाथ महाराजाच्या तुकाराम महाराजाच्या आजीच्या घरी जा. तुकाराम महाराज तुकाराम महाराजाच्या आजीच्या घरी जाईल तुम्ही. आणि तिथं दुसरा एक इतिहास आहे, लिंबगणे म्हणून गाव आहे. तिथं अंबाजोगाईच्या मुकुंदराज स्वामीच्या शिष्य भास्कराचार्य जन्मभूमी कार्यक्रम वगैरे परंपरा म्हणून भाग्येंद्र नाव होते. आणि शून्याचा शोध जगाला लावून गेला त्या बीड जिल्ह्याचा. शून्य पहिलं 9 अंकी शोध होते, 9 अंकाचं करत होतं यावा, शून्य नव्हतं. आणि नाथ महाराजांनी सांगितलं शून्य वेगळं. पहिले पुढे नवनीर काय झालं निर्माण झाले शून्य होतं, हे शून्य वेगळं आणि ते शून्य वेगळं. हे जे आपल्या अंकातलं शून्य आहे ना, आपल्या बीड जिल्ह्यातल्या मुकुंदराज स्वामीच्या, आता ज्ञानेश्वर महाराजांचा मुकुंदराज स्वामीचा 600 वर्षाचा फरक आहे, बरोबर आहे. मुकुंदराज स्वामीला 1400 वर्ष व्हायला लागले, ज्ञानेश्वर महाराजाला 750, म्हणजे डबलच फरक आहे कालखंडाचं. तुम्हाला मी मग सांगितलं कालखंडाने बोलायचं मला तुम्हाला खूप टाइम लागलेला आहे. म्हणजे आपल्या मला असलं मोठं मटेरियल चांगलं बोल भेटलेले. म्हणजे मी आनंदीत जेवढं शिकलो नसतो तेवढं मला इकडे भेटलेलं होतं. फक्त कामाच्या धकाधकीमध्ये पाटा म्हणून तुम्हाला माझ्या गाडीचा पाटा कमी जातं तर त्याला ठोकून पण कीर्तन करणार विठ्ठल